असा अगर आरोप ह्या लोकांवर झालेला आहे तर सुप्रीम कोर्टच्या त्या जजमेंटप्रमाणे अन्य लोकांना जो काही न्याय लागतो तोच ह्या तिघांवर लावावा एवढीच मागणी सभागृहाने केली। आणि त्यानुसार गृहराज्यमंत्री आमचे योगेश कदमजींनी सकारात्मक पद्धतीने की सरकार म्हणून आम्ही कोणालाही पाठीशी घालणार नाही, कोणाचेही राजकीय दबाव सहन करणार नाही अशी भूमिका सरकार म्हणून आम्ही तिथे समोर नोंदवलेली आहे। पण यालाच आपलेच आमदार म्हणजे सत्ताधारी आमदार संजय गायकवाड म्हणतात की याआधी दोनदा चौकशी झालेली आहे, या चौकशीतही फार काही मिळेल अशी अपेक्षा नाही। ठीक आहे, ते त्यांचं वैयक्तिक मत आहे। आपण प्रत्येकाला आपलं वैयक्तिक मत आहे, कोणाला किती ह्या केसची माहिती आहे हा संशोधनाचा विषय आहे, म्हणून त्यांना त्यांचं वैयक्तिक मत मांडण्याचा अधिकार आहे। एसआयटीने आपल्याला समज बजावलं होतं की काही पुरावे असतील तर आपण त्यांच्याकडे जाऊन सादर करावे किंवा माहिती द्यावी, पण आपण तिकडे गेलेलो बरोबर। तर तुम्हाला पुढचं मी काय पत्र दिलं त्याची माहिती आहे का? सांगितलं माहिती आहे तर द्या माझ्याकडे। तुम्ही त्याची माहिती मी एसआयटीच्या प्रमुखांना अर्धवट माहितीवर तुम्ही प्रश्न विचारता, अर्धवट माहितीवर तुम्ही तुमचं चॅनल चालवता, ह्याच्यावर माझा आक्षेप आहे। हा, कारण का तुम्ही पत्रकार म्हणून सगळ्या गोष्टीची तुम्हाला माहिती असणं हे बंधनकारक आहे। मुळामध्ये एसआयटीच्या प्रमुख म्हणून एसआयटीमध्ये चिमाजी आप्पा नावाचा एक अधिकारी होता, जो चिमाजी आढाव आप्पा नाही आढाव चिमाजी आढाव नावाचा अधिकारी होता, तो त्या केसमध्ये इन्व्हॉल्व होता। जेव्हा ती केस झाली आमच्याकडे माहिती आहे की तो त्या केसमध्ये त्यांनी सगळा कव्हरअप करण्यामध्ये मदत करत होता। तर मी एवढेच पत्र लिहिलेलं की बा तुम्ही मला इन्क्वायरीसाठी कोणासमोर बोलवताय, तो जो ज्याच्यावर आम्हाला संशय आहे त्याच्या समोरच आम्ही जाऊन आम्ही माझी माहिती द्यावी, पुरावे द्यावे, जेणेकरून तो उचलणार आणि आरोपींना देऊन टाकणार। ही माहिती आहे का तुमच्याकडे? अर्धवट माहितीच्या जोरावर मग आपल्या बातम्या चालवणार आणि टीआरपी वाढवणार नेहमीसारखं। पण या वेळेला एक मागणी अशी येते की पहिलं अटक करा आणि मग चौकशी, कारण का सुप्रीम कोर्टचा तो जजमेंट आलेला आहे, म्हणून आपल्याला तरुण पत्रकार म्हणून आपल्याला मी विनंती करतो थोडा आपला अभ्यास वाढवावा है ना। ते थोडे कायद्याचा अभ्यास आपणही करावा। आम्ही पण तरुण राजकारणी म्हणून जेव्हा आम्ही सभागृहात आलो तेव्हा आम्ही कायदे नियम आयोग सगळ्याचा अभ्यास केला, जेणेकरून सभागृहामध्ये किती बोलायचं काय बोलायचं हे आम्हाला कळतं। प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने थोडा कायद्याचा अभ्यास केला। आता ज्याचा उल्लेख मी सभागृहामध्ये केलं की बाबा जजमेंट आहे सुप्रीम कोर्टचं, कोणावरही अगर विनयभंगाचा किंवा बलात्काराचा आरोप झाला किंवा कोणावरही होईल तर पहिल्या त्याला अटक करायला लागतं आणि त्याची चौकशी करायला लागते। अगर अन्य लोकांना तो न्याय लागतो तर मग ज्यांची 3 नावं काल दिलेली आहेत तिच्या वडिलांनी दिशा साल्याने मग त्यांना अटक करून चौकशी करावी असं सभागृहाने गृह खात्याच्या राज्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे, त्यानुसार ते निर्णय घेतील। अटक केली जाईल, कायदा आहे, कायद्यानुसार तिथे आहे। तर त्याचा हा प्रश्न तुम्ही पायतर बाजून साठवून ठेवा, योगेश कदमजींना विचारा, तुमच्या जवळचे आहेत। तत्कालीन घटना घडली त्यावेळेला तत्कालीन सरकारचा दबाव होता, स्पष्ट आहे ना, स्पष्ट आहे। कारण का देशामध्ये आपला देश आपला कायद्याने चालतो आणि कायद्यानुसार अगर तुम्ही उर्वरित लोकांना एक कायदा लावत असाल आणि एकाच व्यक्तीसाठी अगर कायदा मोडून ते पण माता भगिनींबद्दल माता भगिनींबद्दल आमच्या लाडक्या बहिणींनी आमचं हे राज्य आणलेलं आहे, म्हणून त्यांना सुरक्षा देणं हे आमचं काम आहे। म्हणून असे जे काही चित्रपटामध्ये शक्ती कपूर जसे असतात ना, ते अगर इकडे तिकडे अगर फिरत असतील ना कलानगर आणि या परिसरामध्ये, त्यांना तात्काळ अटक करायला पाहिजे, माता भगिनींना सुरक्षित वाटलं पाहिजे। 10 मिनट के लिए स्थगित की गई है दिशा सालन के मुद्दे पर, काफ़ी अग्रेसिव आप लोग वहाँ पर नजर आए सदन में। हमारा सब लोग का मुद्दा इतना ही था। हमारे अमित साटम जी जो हमारे एमएलए है बीजेपी के, उन्होंने ये विषय उठाया, उन्होंने ऐसी मांग की है कि कल दिशा सालियान के पिताजी ने जो एक क्रिमिनल एफिडेविट पिटीशन दाखिल किया है, उसके अंदर जो उन्होंने नाम लिए हैं 3 जनों को, तो उनकी चौकशी होनी चाहिए, इंक्वायरी होनी चाहिए। उनको विश्वास बैठ गया है कि उनके बेटी का गैंगरेप करके उनके ऊपर मर्डर हुआ है, ऐसा उनका विश्वास बैठ गया, जो उन्होंने सब जगह टीवी पे कहा है। तो उसके अनुसार सरकार ने उसका दखल लेना चाहिए और कार्रवाई करना चाहिए। इतनी भूमिका सभागृह ने सरकार के सामने रखी है। एसआईटी को लेकर आपके कुछ कंसर्न हैं जो जांच अधिकारी? अभी आप 1 साल का प्रश्न वापस पूछ रहे हैं। आप लोग को जब याद आता है, जब आपको कोई बोलता है वैसे वैसे आप लोग हम लोग को सवाल पूछते हैं। मैं 1 साल पहले
जब ये SIT गठन हुई थी तभी ही मैंने बोला था कि ये एक चिमाजी आड़ाव नाम का जो अधिकारी है वो गलत है, वो केस में कवर अप में इन्वॉल्व था, ऐसा मेरी मालूमात है। उसको SIT में मत रखिए।